आपल्याच पतीला बॅटनं मारहाण करून त्यापूर्वी काही औषधं देऊन अर्धबेशुद्ध करून बॅटनं मारहाण केल्यानंतर त्याला जिवंत पुरण्याचा प्रकार बारामतीच्या जामदार रोडवरील शर्मिला जगताप या महिलेने केला। हा प्रकार बारामती पोलिसांनी उघडकीस आणला असून शर्मिला जगताप या महिलेला अटक करण्यात आली आहे। प्रकार घडला होता 30 जुलै रोजी ते 1 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। बारामतीच्या जामदार रोडमधील इंद्रप्रस्थ या इमारतीतील 9व्या क्रमांकाच्या सदनिकेत हा प्रकार घडला। या प्रकारामध्ये महिलेनं तिच्या पतीला अगोदर गोळ्या देऊन अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना बॅटनं मारहाण केली आणि त्यानंतर घरातच एक बांधकाम करून त्या ठिकाणी ती कबर किंवा ती जिवंत त्याला पुरण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार गोपनीय बातमीदारांमार्फत बारामती पोलिसांपर्यंत पोहोचला। पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या पुरुषाचे म्हणजे प्रवीण जगताप यांचे प्राण वाचवले आणि त्यानंतर या महिलेला अटक केली आहे। सुरुवातीला तिचे नातेवाईक या ठिकाणी फिर्याद देत नव्हते, मात्र त्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला। त्या महिलेला अटक केली असून 10 ऑगस्टपर्यंत तिला पोलीस कोठडी दिली आहे। या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। पोलीस स्टेशन बारामती सिटी या ठिकाणी गुन्हा क्रमांक 313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे। याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची। याच्यामध्ये व्हिक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित व्हिक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या साहाय्याने त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या। संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या व्हिक्टीमचा जीव वाचवलेला आहे। यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 108(1) या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यासंबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागे कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत। जादू टोण्याचा काही याला अँगल आहे आतापर्यंत, ज्या अर्थी ते पुरत होते किंवा ते टाकण्यात असं काय प्रथमदर्शनी आढळलंय का, आणि जर नसेल आढळत तर त्या दृष्टीने तपास करत नाही। आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे। आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे। तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगानं काय आहे का, ते चौकशी अंती आपल्याला निष्पन्न होईल तर त्याचा काय अँगल असेल तर। जादू टोण्याचा विषय का, कारण त्याच्या घरात जे कॅलेंडर आढळून आलंय त्या कॅलेंडरवरती ज्या तारखा आहेत त्या तारखांवरती ते मार्क आढळले, नो रिझल्ट। नेमका मग तपास नेमका कुठल्या दिशेने केला जाणार आहे? नाही, सध्या आम्ही आरोपी अटक केलेला आहे। आरोपीकडे विचारपूस केली जाईल आणि ज्या ह्यामध्ये ज्या शंका आहेत जादू टोण्याच्या संबंधीनं त्या संबंधी पूर्ण तपास केला जाईल PCR मध्ये।